नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. ठाण्यात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने ठाण्यातील सावरकर नगर येथे महिलांना स्वावलंबी व्हावे याकरिता विविध उपक्रमांचा संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महिलांना स्वावलंबी करण्याकरिता विविध प्रकारचे उपक्रम हे नेहमीच राबवित असते. त्याचबरोबर त्यांची आरोग्यविषयक काळजी घेत आरोग्यविषयक उपक्रम देखील राबवले जातात. याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील सावरकर नगर परिसरामध्ये महिलांकरता विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलंय. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्रतर्फे सावरकर नगर ठाणे येथे महिलांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम व प्रमाणपत्र वितरण समारंभाचं आयोजन करण्यात आलंय. महिलांना स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने शिवण मशीन, मेहंदी, कम्प्युटर आणि स्कूटी प्रशिक्षण यांसारख्या उपक्रमांचा समावेश करण्यात आलाय. कार्यक्रमात शिवण मशीन क्लासच्या प्रथम बॅचचे प्रमाणपत्र वितरण आणि दुसऱ्या बॅचचं उद्घाटन आज करण्यात आलं. तसेच मेहंदी क्लासची पहिली बॅच सुरू झाली. याशिवाय कम्प्युटर क्लासच्या 12व्या बॅचचं प्रमाणपत्र वितरण करण्यात आलंय. तर स्कूटी प्रशिक्षण उपक्रमाअंतर्गत पहिल्या व दुसऱ्या बॅचच्या महिलांना लर्निंग लायसन्सचं वाटप करण्यात आलं. संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडलाय. यावेळी त्यांची कन्या तेजस्विनी सांबरे आणि मुलगा धीरज सांबरे हेही उपस्थित होते. महिलांना कौशल्यपूर्ण बनवून त्यांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हे उपक्रम राबवले जातात. या उपक्रमांना स्थानिक महिलांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून महिलांच्या सक्षमीकरणासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था सतत प्रयत्नशील आहे. आजचे आपण बघतोय का कोविड पासून प्रचंड बेकारी वाढते, आज महागाई वाढते, अशा वेळेस नोकऱ्या जात आहेत. मग दादाच्या बरोबर ताईच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे, त्या दृष्टीने शिवण क्लासचं उद्घाटन आपण दुसऱ्या बॅचचं केलेलं आहे. आता मार्केटला जायचं किंवा मुलांना शाळेत जायचं, सोडायला जायचं तर स्कूटी चालवायला तरी ताईला आली पाहिजे, त्या दृष्टीने स्कूटी ड्रायव्हिंगचा आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे. मेहंदी क्लासेसचे उद्घाटन करण्यात आलं का मेहंदी पण करून कशा ना कशा मार्गातून आमच्या भगिनींना 2 पैसे सन्मार्गाने मिळाले पाहिजेत, हाच आपल्या संस्थेचा उद्देश आहे. त्या उद्देशाने ठाण्यामध्ये आज याचं उद्घाटन करण्यात आलं. महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी जिजाऊ आग्रह पुढे असते. पुढे अजून काय काय उपक्रम आपण संस्थेचं नावच जिजाऊ आहे, त्यामुळं शिवाजी जर जन्माला आणायचे असतील, छत्रपती शिवाजी जन्माला आणायचे असतील तर पहिल्यांदा जिजाऊ सक्षम करायला लागेल. आणि त्या उद्देशाने पहिली जिजाऊ सक्षम केली जाते. अगदी कॉम्प्युटर क्लासेसपासून इंग्लिश स्पीकिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटपासून विविध प्रकारच्या क्लासेसची साडीचे हे करण्याची विविध प्रकारच्या क्लासेसची व्यवस्था इथे करण्यात आलेली की जेणेकरून आमची ताई सक्षम झाली पाहिजे. शिवण क्लासेस, रिक्षा चालवणे, ऑटो रिक्षा चालवणे, विविध प्रकारच्या व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत भीमसेन चव्हाण यांचा वाढदिवस काल विविध सामाजिक उपक्रम राबवित साजरा करण्यात आला. विक्रांत चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी काल सकाळपासूनच हितचिंतकांनी एकच गर्दी केली होती. तर महिला कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन वाढदिवसाचं औचित्य साधत विक्रांत चव्हाण यांचं औक्षण करत त्यांना शुभेच्छा दिल्या. सायंकाळी वर्तकनगर येथील जनसंपर्क कार्यालयात शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील व पक्षातील नेते, कार्यकर्ते, काँग्रेस पक्षाचे नेते, कार्यकर्ते, प्रभागातील नागरिक बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विक्रांत चव्हाण यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती ठाण्यातील बाजारपेठेमध्ये विविध प्रकारचे पतंग विक्रीसाठी दाखल झाले आहेत। यात पुष्पा, अल्लू अर्जुन, गुल्लू, कार्टून प्रिंट, त्याचबरोबर सजावटीचे लहान पतंग ग्राहकांना विशेष आकर्षित करतायत। मकर संक्रांत अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले, अशातच सर्वत्र मकर संक्रांतीची तयारी सुरू झाली। मकर संक्रांत या सणाकरिता लागणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तू सध्या ठाण्यातील बाजारपेठेमध्ये उपलब्ध झाल्या आहेत। खरं तर नववर्षातील पहिला सण समजल्यामुळे सर्वत्र हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो। अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच हा सण उत्साहात साजरा करतात। मकर संक्रांती निमित्त खरं तर पतंग उडवले जातात। अगदी लहानपासून ते मोठे हे पतंग उडवतात। याच पार्श्वभूमीवरती बाजारपेठेमध्ये विविध प्रकारचे पतंग विक्रीसाठी दाखल झाले आहेत। कागदी, प्लास्टिक स्वरूपातील वेगवेगळे प्रिंट असलेले पतंग बाजारात पाहायला मिळतात। गुलू, मोरपीस, फिश, राजाराणी, फुलपाखरू, पुष्पा, अल्लू अर्जुन, वेलकम 2025 यांसारखी प्रिंट पतंगांमध्ये पाहायला मिळाले। तर कार्टून कॅरेक्टर मध्ये देखील विविध प्रकारचे पतंग उपलब्ध आहेत। स्पायडरमॅन, बॅटमॅन, छोटा भीम, सुपरमॅन, डोरेमॉन, शिनचॅन, युनिकॉर्न यांसारख्या विविधचे कार्टून कॅरेक्टरचे प्रिंट असलेले पतंग सध्या बाजारात पाहायला मिळतात। अगदी 5 रुपयांपासून ते 100 रुपयांपर्यंत याची किंमत आहे। त्यामुळे बाजारपेठेमध्ये एकच गर्दी पाहायला मिळते। मकर संक्रांति के लिए गोलू पतंग आया है, नया सब क्या 2025 बादशाह ऐसा सब उसके अंदर सब वेरायटी क्या। और दूसरा आएगा एक बस छोटा पतंग, देखो ये पेंसी में एकदम क्या, ये आएगा एक नया। और एक बाकी तो ये नया आते जाते रहता है। ये हम लोग को खाली संक्रांति के लिए बनाना पड़ता है बस। तो बाकी हम लोग को ऐसा सादा पतंग मिलेगा हमारा 12 महीना। नहीं, हम लोग को ऑर्डर देना पड़ता है बनाने का क्या। जैसा कि मुंब्रा है, मुंबई है, कुर्ला है, अलग अलग जगह कारखाना है, तो हमको जाके बातचीत करके ऑर्डर देना पड़ता है क्या। प्राइस 5 रुपए से लेके 80 रुपए तक का पतंग है क्या। 5 है, 10 है, 20 है, 30 है, 50 है, 80 है। स्वयंसिद्ध महिला चॅरिटेबल ट्रस्ट, शिवस्वप्न फाउंडेशन तसेच रामचंद्र तोडी यांच्या जनकल्याण सेवा समितीच्या माध्यमाने हिवाळ्यात थंडीपासून बचाव करता यावा यासाठी उबदार कपड्यांचं वाटप करत सामाजिक उपक्रम राबवण्यात आला आहे। या उपक्रमाचं आयोजन अंबरनाथ येथील जांभिवली ठाकूरपाडा येथे करण्यात आले होते। यावेळी आदिवासी, गोरगरीब मुले, मुली, महिला तसेच ज्येष्ठ नागरिक यांना उबदार कपड्यांचं वाटप करण्यात आलंय। सध्या थंडीचा तडाखा मोठ्या प्रमाणात वाढला असून थंडीपासून
बचाव व्हावा यासाठी या उबदार कपड्यांचं वाटप करण्यात आलंय। या कार्यक्रमाला आमदार डॉक्टर बालाजी किनीकर, शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे तसेच रामचंद्र तोडी, युवासेना महाराष्ट्र राज्य समन्वयक, युवासेना कार्यकारिणी सदस्य स्वप्नील गोपाळ लांडगे, शिवस्वप्न चॅरिटेबल ट्रस्ट व स्वयंसिद्ध महिला चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका अध्यक्षा वैशाली स्वप्नील लांडगे तसेच संस्थेचे सर्व सभासद पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी अंबरनाथ येथील जांभिवली ठाकूरपाडा येथील लहान मुलांच्या, महिलांच्या अडचणी व समस्या जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधण्यात आला आहे। या होत्या आजच्या ठळक घडामोडी। अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी। विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व YouTube चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।